बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार जन धन तन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार समचरण सरोजम सांद्रणीला उदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणे संतापिया दंडक पदाने करता विचार बाबाजी सद्गुरु संता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणे संतापिया दंडक पदाने करता विचार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ हमारे हरि कीर्तन में चले आओ हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना लेके आओ सारा परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल पोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबबाराय आदि करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबबाराय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजेगाव नावाचं गाव करण्यातला आवाज थोडा कमी करा भोंग्यातला अत्यंत सुंदर अत्यंत देखणं अत्यंत गोड हे नियोजन समस्त गावकरी मंडळीने केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो प्रवास लांबचा होता प्रचंड थकवा आलेला होता पण एवढं सुंदर नियोजन पाहिल्याच्या नंतर खरंच थकवा निघून गेला कारण मला आबा म्हणले होते महाराज तुम्ही त्यांना सांगितलं मी थोडा थकलेलो आहे ते म्हणले तुम्ही किती थकलेला असा स्टेजवर आलात नका करण्याचा वाढू नका सर करण्याचा वाढलं की होतंय विडाला विडाला ते म्हणले स्टेजवर आलं की तुम्हाला प्रसन्न वाटेल महाराज आणि अगदी अत्यंत सुंदर हे नियोजन समस्त गावकऱ्यांनी केलंय त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सेवेसाठी उपस्थित परिसरातील ही सगळी दिग्गज मंडळी आहेत महाराष्ट्रातील नामांकित मंडळी तुम्ही सेवेसाठी बोलवलेली आहेत
ज्यांनी सुरुवातीची चाल गायली असे महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार आदरणीय श्री संतोषजी महाराज वाघ इथं उपस्थित आहेत. माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या शेजारी ज्यांनी चाल गायली आणि महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, खऱ्या अर्थानं ज्यांच्या गुरुजींचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी घेते असे आदरणीय पानसरे गुरुजींचे पट्ट शिष्य आणि महाराष्ट्राचे लाडके गायक आदरणीय आमचे आबा उपस्थित आहेत. तर सांगू तुम्हाला, आबाच्या बाबतीमध्ये मी जास्त काही बोलणार नाही. तुमच्या सगळ्यांची त्यांच्यासोबत नाळ जुळलेली आहे. पण आबांच्या बाबतीमध्ये एवढंच बोलेल, जेवढं त्यांचं गाणं सुंदर आहे ना, त्याच्याही पेक्षा डबल त्यांचा स्वभाव अत्यंत सुंदर आहे. महाराज स्वभावाने महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जोडलेला आहे. एकदा माणूस आबांच्या सोबत संपर्कात आला तो मरेपर्यंत त्यांना विसरणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. एवढा सुंदर स्वभाव महाराजांनाही धन्यवाद देतो. पखवाज वादकाला तर बोलायचंच काम नाही गड्या बाबा. महाराष्ट्रातल्या सगळ्या पखवाज वादकांना माझं कीर्तन वाजवलं होतं, एवढाच राहिला होता. पण आज भेट झाली आणि एवढाच राहिला होता. माझं अत्यंत आवडतं, त्यांना माहिती आहे माझं सगळ्यात जास्त प्रेम या पखवाज वादकावर आहे. अत्यंत गोड महाराष्ट्राचे लाडके पखवाज वादक आमचे नाना, मृदंग विशारद, मृदंग अलंकार चंदू नाना. अत्यंत सुंदर पखवाज वाजवणं आहे, गोड पखवाज वाजवणं आहे. त्यांच्या हातामध्ये सरस्वती राहते महाराज. त्याबद्दल नानाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. मला जास्त स्तुती करता येत नाही, माझा प्रॉब्लेम आहे, पण मला वस्तुस्थिती मांडायला आवडते. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सिस्टमसुद्धा अत्यंत गोड आहे. सिस्टमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. पेटी मास्टरसुद्धा अत्यंत सुंदर आहेत. ही आमची सगळी गुरुबंधू मंडळी उपस्थित आहेत संस्थेतले. वा, नानांच्या संस्थेतील ही सगळी काय टाळ पक्का करून घेतला महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाही तर बऱ्याच संस्थेमध्ये असं झालंय, नाचणं जास्त झालंय आणि टाळ वाजणं कमी झालंय. पण आज तालामध्ये टाळ एवढा फिट महाराज. अत्यंत गोड संस्था महाराजांना, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावर माझा माथा टेकवतो. चोपदार आहेत, विनेकरी आहेत, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मलठणहून माझी काही मंडळी आलेली आहे, मलठणच्या मंडळीला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि सेवेला सुरुवात. विडाला विडाला टाळकऱ्यांची साथ कीर्तनाला असेल ना महाराज, तर कीर्तनाला काही वेगळीच रंगत असते. नाही तर कधी कधी टाळकऱ्यांची साथ इतकी वाईट भेटते, त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटते. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगणी रांगत गंगुला बोलत. आता टाळकरी गंगूला बोलायला लागलं, महाराजांना कसं कीर्तन करायचं. अत्यंत सुंदर आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. थोडे सिस्टम क्लिअर करा गड्या दादा. तुम्ही इथं या एकदा आणि इथं येऊन तुम्हाला प्रॉब्लेम कळेल नेमकं काय होतंय. हॅलो, विढाला 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 कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. मी महत्वाचं तुमच्यासोबत बोलणार आहे, ऐका लक्ष देऊन. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो महाराज, तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. थोडा विको वाढवा याला. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान होऊन गेले, पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला. ते म्हणले, का हो साहेब, रोज तुम्ही म्हणता तुमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे, भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. असं काय आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये की आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे, या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझे माऊली ज्ञानोबराय असताना कधी त्यांना कोणी शिवू दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबरायाला झोपायला जागा मिळाली नाही
आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिलं नाही का, तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे. आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांबे पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली, तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. अरे असताना माझ्या ज्ञानोबा रायाला कोणी खापर मिळू दिलं नाही. आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अरे असताना शिवलं की पाप होत होतं, आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे, म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला या समाजानं आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी माऊली झाली. अरे असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही, आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली, तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली, पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबा रायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली, तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे, आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे, आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला या समाजानं एवढा त्रास दिला. महाराज, जगाच्या पाठीवर ज्ञानोबा रायासारखा संत पुन्हा जन्माला येणार नाही. दादा हो, काय उपकार आहेत ज्ञानोबा रायाचे आपल्यावर. ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानोबा रायानं तुमच्या माझ्या पदरामध्ये दान देऊन टाकला. अरे एखाद्या वर्तमानपत्रामध्ये एखादी ओळ जाहिरातीची छापायची म्हणलं तर लोक आपल्याकडून 10-10, 15-15 हजार रुपये एका ओळीचे घेतात. पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या पदरामध्ये माऊलीने टाकला. बोला किती पैसे दिले तुम्ही माऊलींना. या संप्रदायावरती, या जगावरती माझ्या ज्ञानोबा रायाचे प्रचंड उपकार आहे. की आम्ही इथं उभा दिसतो ना, तुम्हाला सगळे, आम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे, आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. हा भाग वेगळा आहे. गाथेच्या गाथे ज्ञानेश्वरी पाठ करणारी माणसं सुद्धा कधी कधी बसून असतात, पण रोज ज्ञानेश्वर माऊलींच्या दरबारामध्ये जाऊन रोज हे कपाळ जर माऊलींच्या समाधीला टेकवलं ना, तर तुमचं प्रारब्ध बदलवल्याशिवाय आमची माऊली राहणार नाही. महाराज, ज्ञानोबा रायासारखे संत जगाच्या पाठी. समाजानं फक्त त्रासच दिला. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो समाजासाठी, दादा हो, असताना केलं जातं ते दर्शन असतं, आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. जीवन जगत असताना जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या सोबत राहा. मेल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे रडण्यामध्ये काही अर्थ उरणार नाही. ज्ञानोबा रायानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये दान देऊन टाकला. कधीतरी त्या ग्रंथाला ओळखायला शिका. आणा तो ग्रंथ आपल्या घरामध्ये, घेऊन या आपल्या घरामध्ये, रोज वाचत चला. मी तर असं म्हणेल, ज्याच्या घरामध्ये रोज ज्ञानेश्वरी वाचल्या जाते त्याच्या घरामध्ये प्रत्यक्ष माझे माऊली ज्ञानोबा राय कृपा करतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, दादा हो, असताना संतांची सेवा करायला शिकलं पाहिजे. ही सगळी आळंदीची मंडळी आपल्यापाशी जर राहत असेल ना, तर नक्की आपण या मंडळीची सेवा केली पाहिजे. कारण असं आहे, आम्ही पुण्यवान आहोत का पापी आहोत आम्हाला माहित नाही, पण रोज आमच्या या आळंदीकरांचे पाय माऊलींच्या दरबारामध्ये पोहोचतात, आणि रोज यांचा हात माऊलींच्या समाधीला लागतो, कपाळ माऊलींच्या समाधीला लागतं. आणि रोज लागणारं कपाळ जर आपल्या गावामध्ये येत असेल तर आपण सुद्धा त्या कपाळाचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याच महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय, ज्या महाराष्ट्रामध्ये पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली संतांची भूमी आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग सुद्धा त्याच महाराष्ट्रातल्या संतांचा आहे. काय त्या संतांचं वर्णन सांगतो ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र घोराड्या डोंगरावर साधना करून
देहासकट वैकुंठ आगमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षरं आज कीर्तनाला विठला विठला. निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे, तुकोबारायाचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला शक्तीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. हा अत्यंत सुंदर. आता ही शेवटपर्यंत राहू द्या. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला शक्तीचं प्रदर्शन करताना दिसतात. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तुकोबारायाच्या समोर देहू नगरी मधली काही लोक जमा झाली आणि देहू नगरीतल्या लोकांनी तुकोबारायाला प्रश्न विचारायला सुरू केले. तुकोबाराय, तुम्ही स्वतः म्हणता आम्ही बळीवंत झालो. अहो, तुमच्यापेक्षा महान महान विद्वान पंडित लोक इथं देहू मध्ये उपस्थित आहेत. तुम्ही त्यांच्या समवेत म्हणता की आम्ही बळीवंत झालो. नेमकं तुमच्याकडे कशाचं बळ आलंय? बळाचे तर अनेक प्रकार आहेत. आकाशातलं बळ वेगळे, जमिनीतलं बळ वेगळे, पाण्यातलं बळ वेगळे, हवेतलं बळ वेगळे, स्त्रियांचं बळ वेगळे, पुरुषांचं बळ वेगळे, सत्तेचं बळ वेगळे, संपत्तीचं बळ वेगळे. नेमकं तुमच्याकडे कोणतं बळ आलंय? बळाचे प्रामुख्याने 6 प्रकार आहेत. 1 नंबरचं बळ आहे काही काही लोकांकडे शारीरिक बळ आहे. 2 नंबर काही काही लोकांकडे कौटुंबिक बळ आहे. 3 नंबर काही लोकांकडे बुद्धीचं बळ आहे. 4 नंबर काही लोकांकडे संपत्तीचं बळ आहे. 5 नंबर काही लोकांकडे सत्तेचं बळ आहे आणि 6 नंबर काही लोकांकडे नामाचं बळ आहे. मुद्दा नंबर 1, ज्या लोकांकडे शारीरिक बळ आहे ती माणसं जगाला घाबरत नाही. तुम्हाला सगळ्याला माझा प्रश्न आहे, मला सांगा, तुम्ही गावात कोणाच्याही नादी लागाल पण 200 किलो वजनाच्या पैलवानाच्या नादी लागाल का? तुम्ही काय म्हणाल, नग नग याच्या नग नादी लागायचं, हा नुसता अंगावर बसला तरी आपला जीव निघून जाईल. तुम्ही कोणाच्याही नादी लागाल पण तुम्ही 200 किलो वजनाच्या पैलवानाच्या नादी लागणार नाहीत. म्हणून शारीरिक बळ अत्यंत महत्वाचं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. शारीरिक बळ किती महत्वाचं आहे? इथं बसलेल्या प्रत्येक तरुणांना विनंती आहे, पोरांनो, तुम्ही तर अत्यंत सुंदर कार्य करताय. एवढा सुंदर सप्ताह तरुणाच्या माध्यमातून जर होत असेल तर नक्कीच पोरांनो हा सप्ताह आपण केला पाहिजे. आपल्या हिंदू धर्माचा प्रत्येक सण आपण केला पाहिजे. आता गणपती आले ना, गणपतीला सुद्धा सगळ्याला विनंती आहे, दारामध्ये येणाऱ्या प्रत्येक पोराला गणपतीची वर्गणी द्या. कारण हिंदूचे हेच सण जिवंत आहेत. झालं गेलं मावळत चाललं सगळं दादा हो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गावामध्ये वासुदेव यायचा. वासुदेव बंद झाला. नंतर जोगवा मागण्या, नंतर अल्लक निरंजन करत गोसावी यायचा. गोसावी सुद्धा बंद झाला. आता हळूहळू जोगव्याची परंपरा सुद्धा बंद होत चालली आहे. राहिलेत फक्त वारकरी संप्रदायातले सप्ते. ते श्रीमंतीच्या थाटामाटामध्ये तुमचं गाव करतंय. खऱ्या अर्थानं तुमच्या गावाचा महाराष्ट्रानं स्वाभिमान घेतला पाहिजे. शारीरिक बळ असणं अत्यंत महत्वाचं आहे पोरांनो. शारीरिक बळ जर तुमच्या जीवनामध्ये असेल ना तर असे सगळे कार्य करायला तुमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. शरीराची किंमत मला त्याच दिवशी कळाली आबा, ज्या दिवशी मी सासवडचं कीर्तन करून जेजुरीला दर्शनाला आलो. जेजुरीचं दर्शन केलं, खंडोबाचं पायऱ्यावर बसलो. त्या खंडोबाचा एक नियम आहे, तिथं नवीन लग्न झालेलं जोडपं गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतं. मी त्या पायरीवर बसलो आणि पायरीवर बसल्यावर सगळी गंमत पाहत होतो. ज्या ज्या माणसाची शारीरिक बलवान, जी माणसं शरीरानं बलवंत आहेत ती माणसं पटकन बायकोला खांद्यावर घ्यायचं आणि 5 पायऱ्या चढायची. पण तिथं एक जोडपं आलं 35-55. म्हणजे बाई 55 किलो आणि गडी 35 किलो. मी मनात म्हणलं ह्या रामाला काय हे धनुष्य उचलत नाही गड्या. आणि तसलं जोडपं दिसलं की तिथे 4-5 जण पळतच येतात. ते म्हणतात हे बघा बायको खांद्यावर घ्यावा लागल नाही तर 500 रुपये फाईन फाडावं लागल. ते 35 किलो वजनाचं पैसे द्यायला नव्हतं, खालीच बसलं. तो म्हणला हिला उचलून घेऊन माझं काही बरं वाईट झालं तर करू काय. पण त्या पोराचा नाविलाज झाला म्हणून ते 35 किलो वजनाचं पोरग खाली वाकलं. महाराज माझा जवळजवळ तासभर वेळ आहे तिथं गेला. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास बसत असतो. ते 35 किलो वजनाचं पोरगा खाली वाकलं महाराज. हे 55 किलोचं घटुडं त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या काळजाचे ठोके तर नुसते धडा 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 धडा.
मी मनातली मनात म्हणलं, अरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू. एकेकाळचा सुखदेव राजगुरू भगतसिंग तू काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो. पण कुठून ताकद आली काय माहिती राव, तसला बोजा घेऊन उठलं राव ते. 3 पायऱ्या चढलं आणि 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. ती जगदंबा खाली पडल्या पडल्या म्हणल्या, पडली ती खाली पडल्या बरोबर म्हणली, बाई तो उचलणारा म्हणला कशी गोलीगत पडली. सध्या तेव्हाच पॅटर्न चालू आहे. विठ्ठला पोरांनो, शारीरिक बळ अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये शारीरिक बळ कमवलं पाहिजे. सध्याची परिस्थिती पोरांची अशी झाली आहे, आपली पोरं टपरीवर उभा राहून तोंडामध्ये गुटखा टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा काढण्यामध्ये व्यस्त आहेत. आपली पोरं टपरीवर उभा राहून एकामेकाच्या बापाच्या नावाने एकामेकाला हाका मारताय. पोरांनो, विनंती असेल, पहाटे 5 वाजता उठून व्यायाम करा, शरीर संपदा कमवा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शरीर संपदा जर कमवली ना, आयुष्यात तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाही. जगाच्या पाठीवर शरीरासारखं मत. आणि मी नेहमी सांगत असतो, हा सुंदर नरदेह मिळाला तरच आपल्याला भजन करता येत आहे. हा सुंदर नरदेह मिळाला तरच तुम्हाला सप्ताह करता येत आहे. हा सुंदर नरदेह देवानं दिलायच कशासाठी? देवे दिला देह भजन कुमटा, देवे दिला देह भजन कुमटा, देवे दिला देह भजना कुमटा, देवे दिला देह भजना कुमटा, देवे दिला देह भजन कुमटा, देवे दिला देह भजन कुमटा, कुमटा, देवे दिला देह भजना कुमटा, देवे दिला देह भजना कुमटा. तो या झाला माता मादिकीचा, तो या झाला माता मादिकीचा, देवे दिला देह भजन कुमटा, देवे दिला देह भजन कुमटा. तो या झाला माता मादिकीचा, तो या झाला माता मादिकीचा, देवे दिला देह भजना कुमटा, देवे दिला हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला त्याचं भजन करण्यासाठी दिलंय, किंवा त्याचं कार्य करण्यासाठी हा आपल्याला नरदेह मिळालेला आहे. हे जर आम्ही आमच्या तरुण पोरांना सांगायला गेलो ना, पोरांनो हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालेला आहे. पोरांनो हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय. देवाची भक्ती केली पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे. कधीतरी कीर्तनामध्ये येऊन टाळ वाजवला पाहिजे, विणा वाजवला पाहिजे, पखवाज वाजवला पाहिजे. आमची पोरं आम्हाला म्हणतात, महाराज टाळ वाजून तुम्हाला देव भेटला का? आमची पोरं आम्हाला म्हणतात, महाराज पखवाज वाजून तुम्हाला देव भेटला का? मुंबई परिसरामध्ये राहतो मी, तिथं थोडी वेल एज्युकेटेड पोरं आम्हाला भेटतात. काही काही पोरं समोरासमोर बसतात. आम्हाला एक पोरगा माझ्या समोर आला, मला म्हणला, महाराज तुमच्यासोबत खंडन मंडन करायचं आहे, तुमच्यासोबत प्रश्न उत्तर करायचं आहे, तुमच्यासोबत रॅपिड फायर करायचं आहे. म्हणलं समोरासमोर बस. टेबलला टेबल लावला, समोर बसला आणि त्यानं मला प्रश्न विचारायला सुरू केले. तो म्हणला, का हो महाराज, तुम्ही रोज देवाचं भजन करता, रोज नामचिंतन करता, रोज टाळ वाजवता, रोज पखवाज, रोज विना, मग तुम्ही जर एवढं सगळं करता तर देव कधी तुमच्या स्वप्नात तरी आला का? मी म्हणलं, अजून तरी नाही आला. तो म्हणला, मग अजून जरी तुमच्या स्वप्नात नाही आला, रोज देवाचं भजन करून जर देव तुमच्या स्वप्नात येत नसेल तर तुमच्यापेक्षा देवीचे भक्त कितीही बरे. मी म्हणलं, हे बघ, आम्ही देव प्राप्त करण्यासाठी फिरतच नाही,
आम्ही देवाला मिळवण्यासाठी अजिबात फिरत नाही. मी रोज कीर्तनामधून सांगतो ना, आजही सांगून जातो. सगळ्याची माफी मागतो स्टेजवरच्या माणसांची. दादा हो, आपण कितीही टाळ वाजवा, पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा, पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील. मला म्हणतील, का हो महाराज, टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशासाठी वाजवायचा टाळ, कशासाठी वाजवायचा पखवाज, कशासाठी वाजवायचा विणा? देव तर भेटत नाही ना. मग एवढा मोठाले सप्ते करायचे कशासाठी? देव तर प्राप्त होत नाही ना. मग काय नाम साधना करायची? तर त्याच्यासाठी मला महिला मंडळीला प्रश्न विचारावा लागेल. महिला मंडळ, तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं. प्रश्न लक्ष देऊ नाही का? महिला मंडळ, मला सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? अय राजगाव, लग्न झालंय ना तुमचं? अहो मग बोला ना, लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती कोण म्हणलं तिकडे सुटावा म्हणून? टिकावा म्हणून, टिकावा म्हणून. ही जुन्या काळातली पद्धत होती महाराज, अत्यंत सुंदर. जुन्या काळामध्ये लग्न 4-4 दिवस चालायचे आणि लग्नामध्ये नवऱ्याचं नाव घेताना उखाण्यात घ्यायचे. इतके सुंदर उखाणे असायचे महाराज, ते आता राहिले नाही उखाणे महाराज. आबा, जुन्या काळातले उखाणे फार सुंदर होते बरं का नाना. असे उखाणे होते महाराज. एक घेऊ का महिला मंडळ जुन्या काळातला? चला घेतो तुमच्यासाठी, ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली, येत होते जात होते, खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडकी त्याला घुंगर 12, पान खाते 13-13, घाम येतो जरा जरा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बनते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती गडी, गडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. असे मला 130 येते. अजून एक सांगू का नमुना? नको? बरं जाऊ द्या, नको सांगू, नंतर सांगू. कधी सांगू? मोठ्याने बोला ना. असलं म्हणलं की सांगा, सांगा, असलं पाहिजे तुम्हाला. असलं अवघड आहे महाराज. चला आमच्या अभिमन्यू महाराजांवर घेतो उखाणा. आता हाय तुमच्या सगळ्यांची इच्छा. अहो आधी केली बारशी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा, पुढा आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोरथोर साधू संत, थोरथोर साधू संतांची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पाऊफडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणे केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली, काही काही परळीला आले ग बाई, परळीच्या देवा, शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, काशीला केलं 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि अभिमन्यूराव पाटलांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. आबाच्या लग्नात सुद्धा एवढं लांब लावलं. जुना काळ चांगला होता. विनंती आहे, आताच्या काळामध्ये एवढी परिस्थिती बिकट झाली आहे. आज आमच्या पोरांना जे शिक्षण मिळतंय ना, जे वर्गामध्ये शिकवल्या जातंय ते व्यवहारात घडत नाही, आणि जे व्यवहारात घडतंय ते वर्गामध्ये शिकवल्या जात नाही. चला बोला मला, आपले आजचे शिक्षक मंडळी, शिक्षकांचा दोष नाही काही, हा मंडळाचा दोष आहे. मंडळ जो अभ्यासक्रम देणार आहे तो शिक्षक शिकवणार आहे, पण आज शिक्षक वर्गामध्ये गेले की पोरांना शिकवायला सुरू करतात, a स्क्वेअर फूट प्लस b स्क्वेअर फूट इट इक्वल टू c स्क्वेअर फूट. शिकवणाऱ्यालाही कळना कमन शिकवतोय.
आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही महाराज. काय करायचंय महाराज, कशाला हे ज्ञान देता आमच्या पोरांना. तो विज्ञानाचा शिक्षक आला, आंबली पदार्थ आम्ल पदार्थ फरक स्पष्ट करा. कशाला फरक स्पष्ट करा, अरे इथं लग्नाला 5-5 वर्ष झाले नवरा बायकोचे फरक स्पष्ट आहे ना, आणि तुम्हाला आंबला आंबलीची पडली. तो इतिहासाचा शिक्षक आला, जलावरण सांगा, शिलावरण सांगा, वातावरण सांगा, अग्निजन्य खडक सांगा. दळभद्र्या हो, जमिनीच्या 3-3 फूट खोल आतमध्ये गेले तुम्ही, फक्त 110 मिलीमीटर पाऊस पडला नाही, माझा शेतकरी आत्महत्या करणार नाही, हे धोरण जोपर्यंत तुम्ही आम्हाला देणार नाहीत तोपर्यंत परभणीचं कृषी विद्यापीठ कुलूप लावून बंद पडलं तरी मराठवाड्याचं पश्चिम महाराष्ट्राचं काही नुकसान होणार नाही. कशाला देता हे ज्ञान आपल्याला. आम्हाला तो हिटलर शिकवता, काय कामाचा आमच्या, तो नेपोलियन बोनापार्ट आमच्या काय कामाचा, तो वास्को डी गामा आमच्या काय कामाचा, तो आईन्स्टाईनचं ज्ञान आम्हाला कशाला देता तुम्ही. आम्हाला शिकवायचंय तुम्हाला. आम्हाला शिकवायचंच असेल तर वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा. नाही तर शिकवायचंच असेल तर वयाच्या 16व्या वर्षी जगाला ज्ञानेश्वरी दान देणाऱ्या माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा इतिहास शिकवा. कशाला देता हे ज्ञान आमच्या पोरांना. पोरांनो खरं खरं सांगा, 60-30-90चं भूमितीचं प्रमेय 9वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात पुन्हा कधी कामाला पडलं रे. 60-30-90चं भूमितीचं प्रमेय 9वीचा पेपर दिल्याच्या नंतर व्यवहारात कुठं कामाला पडलं, कुठंच नाही. मग कशाला शिकवलं माहितच नाही. पायथागोरसचा सिद्धांत 10वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कुठं कामाला पडला, कुठंच नाही. मग कशाला शिकवला. हे नका देऊ आमच्या पोरांना. शिकवायचं असेल तर हे शिकवा. कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्थेचं बोट पकडते, समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्थेचं बोट पकडते. ज्यावेळेस या दोन्ही व्यवस्था एकामेकाचं बोट पकडतात त्यावेळेस त्या घरची व्यवस्था शिक्षण व्यवस्थेचं बोट पकडते, आणि ज्या घरची व्यवस्था शिक्षण व्यवस्थेचं बोट पकडते त्या घरची शिक्षणाची उंची आबाळाला बोट लावून येते. हे ज्ञान द्या आमच्या पोरांना. चला, माझा मुद्दा तिकडे नाही. या जुन्या काळातल्या लोकांना विचारा, बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का, कॅम्प्युटर होतं का, लॅपटॉप होतं का, इंस्टाग्रामला अकाउंट आहे का तुमचं. ऐका, विनोदाचा मुद्दा बाजूला ठेवा पोरांनो. ही शेवटची पिढी आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, विनोदाचा मुद्दा बाजूला ठेवून द्या. ही शेवटची पिढी आहे की आपण या पिढीकडे बोट करून सांगू शकतो की आमच्या बापाचा अकाउंट इंस्टाग्रामवर नाही, आज आपल्या बायकाचे सुद्धा अकाउंट इंस्टाग्रामवर आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे. शेवटची पिढी. यांच्या काळातली शिक्षणाची पद्धत एवढी सुंदर होती ना महाराज, बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर मोजणारी माणसं येते. कारण त्यांच्या काळात शिक्षणाची परिस्थिती पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी होती. बरोबर आहे की नाही. पाव एक, पाव, पाव दोन, अर्धा, पाव त्रिक, पाऊन, पावचक एक, पाव पाच, सव्वा, पावसक दीड, पावसत पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव दहा अडीच, निम एक, निम दोन एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निमापच अडीच, निमसक तीन, निमसक 3.5, निम 4, निम 4.5, निमदाय 5, पाऊन एक, पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चौक 3, पाऊन पाच, पावणे 4, पाऊन सक 4.5, पाऊन 7 सव्वा 5, पाऊन 8 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5, असे लई मोठे येतात. पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. माझा एक मुद्दा आहे. पोरांनो एक वाक्य घरी घेऊन जा माझं. पोरांनो, आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील. आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील. पण जीवन जगायचं कसं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवला जातो. हे अत्यंत महत्वाचं आहे. माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता. माझा मुद्दा एवढाच होता, महिला मंडळ तुम्ही लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदुंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे. तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहेत. म्हणून तर आपण म्हणतो, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद. अंगी मुराला छंद, अंगी मुराला छंद, अंगी मुराला छंद, अंगी मुराला छंद. भोग भोगिनाची अटला भोग, भोग अटलाची अटला भेग, भोग भोगिनाची अटला
नाही त्याचं. विठाला 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 मग पोरांनो, हे शारीरिक बळ अत्यंत महत्वाचं आहे. तुकोबारायला काही लोक म्हणले, तुकोबाराय तुमच्याकडे शारीरिक बळ आहे का? तुकोबाराय म्हणले, अरे वेड्यानो, माझ्याकडे शारीरिक बळ असतं तर मी लोकांच्या हातापाया पडून परमार्थ करायला नसता लावला. एकाच्या गचुऱ्याला पकडलं असतं, तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली असती. पण काय करू, तेवढी ताकदच देवानं माझ्याकडे दिली नाही. काय करू देवा देवा, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती. काय करू देवा, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती. काय करू देवा, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती. काय करू देवा, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती. काय करू देवा ऐसी नाही शक्ती, आणि दंडोनी पुढं ती वाटे लावू. माझ्याकडे ती शारीरिक बळाची ताकद नाही. काही लोक म्हणले, मग महाराज तुमच्याकडे कुटुंबिक बळ जास्त आहे का? कुटुंबाचं बळ जास्त असल्यामुळे तुम्ही म्हणता का आम्ही बळीवंत झालो? तुकोबाराय म्हणले, अरे कुटुंबाचं बळ माझ्याकडे असतं तर गावातल्या लोकांनी मला हाकलून दिलं नसतं. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण खाणी, आता माझं भीक कोण खाणी, आता माझं भीक कोण खाणी, आता माझं भीक कोण खाणी. कोपला पाटील, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मत भीक कोण खाणे, आता मत भीक कोण खाणे, आता मत भीक कोण खाणे, आता मत भीक कोण खाणे. तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे संसाराचं सुद्धा बळ नाही, कुटुंबाचं सुद्धा बळ नाही. काही लोक म्हणले, ओ तुकोबाराय तुमच्याकडे बुद्धीचं बळ जास्त असेल. नक्कीच, आणि बुद्धीच्या बळामुळेच तुम्ही बळीवंत झाला असाल. कारण बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, आणि एका केशवराजे. बुद्धीच्या बळासारखं दुसरं बळ कोणतं श्रेष्ठ नाही. हे बघा, या भारत देशामध्ये फार बुद्धिमान माणसं होऊन गेली, प्रचंड बुद्धिमान माणसं. मी मगापासून पाहतोय, ही लेकरं अत्यंत सुंदर माझ्याकडे चित्त देऊन ऐकताय. त्यांच्यासाठी एकदा खरंच टाळ्या वाजवा. महाराज, एवढी लहान लेकरं एवढी संयमी बसतील, बाबा 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 विचारूच नका. लहान लेकराच्या मी चुकून कधी वाटत जात नाही. पण आता आज सुंदर आहेत महाराज, कारण मी पहिला पूर्वीचा शिक्षक आहे. मी ट्युशन घ्यायचो महाराज. माझ्याकडे पोरं शिकायला आले ना, काही पोरं सकाळ संध्याकाळ शिकायला यायची मुंबईला. पोरं शिकायला आली की पोरं कधी कधी डब्बा घेऊन यायची. मला पुरणपोळी फार आवडते. मी एक दिवशी एका आमच्या विद्यार्थ्यानं, नाऱ्या नाव आहे त्याचं, त्याला म्हणलं, नाऱ्या काय आणलं रे? म्हणलं, आज डब्यामध्ये पुरणपोळी आणली सर. म्हणलं, नाऱ्या ही पुरणपोळी मी खाणार. तो म्हणला, बिंदास खाऊन टाका सर, डब्बा मीच आणलाय, बिंदास खाऊन टाका. मी म्हणलं, तू रे? तो म्हणला, मी उपाशी राहिलो तरी चालेल, पण तुमच्यावर माझं प्रेम आहे, बिंदास खाऊन टाका. मी म्हणलं, घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे? म्हणला, सांगून टाकीन कुत्र्याने डब्बा खाल्ला म्हणून. त्याच्यामुळे मी जास्त. पण आज खरंच सुंदर आहेत महाराज, ऐका लक्ष देऊन. बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ जगाच्या पाठीवर नाही. या भारत देशामध्ये दोन माणसं फार बुद्धिमान होऊन गेली बघा. एक आहे कालिदास आणि एक आहे महाभारतातला अर्जुन. अर्जुन एवढा बुद्धिमान होता, एवढा बुद्धिमान होता. किती बुद्धिमान होता?
सांगतो ऐका तुम्हाला. आणि अर्जुन कोण होता हेही सांगतो तुम्हाला ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भृवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किलासिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, दहावं नाव फिरोजाबाद, अकरावं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय, दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो भृवक्षत्र नावाचा राजा, त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरु, पुरुचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलिचा, तपलिचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला त्यांचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ गांधारीला कधी नावं ठेवायचे नाही. गांधारी सारखी महान पतिव्रता त्रिलोकामध्ये नाही. गांधारी कोण आहे माहितीये? स्वतःच्या मालकाला दिसत नाही म्हणून दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य मालकासाठी खर्च जिनं केलं, तिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आता आहे. 1929ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा मला तिकडे नाही द्यायचा. माझा मुद्दा हा आहे, कुंतीला 5 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? पांडव. माझ्यासोबत बोलत चला, मला कीर्तनामध्ये कनेक्टिव्हिटी फार आवडते. तुम्ही मला सांगा, कुंतीला 5 पुत्र झाले, काय म्हणता तुम्ही त्यांना? पांडव. आणि गांधारीला 100 पुत्र झाले, काय म्हणता तुम्ही त्यांना? कौरव. कौरवामधला दुर्योधन आहे आणि पांडवांमधला अर्जुन आहे. अर्जुन बुद्धिवान आहे. महाभारताचं युद्ध ठरल्यावर दोघंही श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले मदत मागायला. देव झोपलेला होता. दुर्योधन अगोदर गेला, दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. देव झोपेतून उठले आणि विचारलं, तुम्ही दोघं कशासाठी आलात? दोघांना देवाला सांगितलं, देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला, मला माहितीये, मग तुझ्याकडे मदत मागायला आलोय. देवानं दोघांसमोर 2 विकल्प ठेवले. देव म्हणला, एका बाजूने माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्या बाजूने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही. 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना, काय पाहिजे? बुद्धिभ्रष्ट दुर्योधन म्हणला, देवा तिथं काय गुलाबजांबूची पंगत नाही तुला घ्यायला. द्यायचं असेल तर तुझं 56 कोटी यादव सैन्य दे. देऊन टाकलं 56 कोटी यादव सैन्य. ऐका, हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा घेतला दुर्योधनानं आणि दुर्योधन 56 कोटी यादव सैन्य घेऊन राजदंडाच्या पायऱ्या आनंदामध्ये उतरू लागला आणि मोठ्या मोठ्यानं हसायचा, म्हणायचा, आता मी हस्तिनापुराचा राजा होणार, आता मी जिंकणार, माझा मी पराक्रमी वीर आहे, आता मी जिंकणार म्हणून हसत हसत खाली उतरला. देवानं अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुना, तुझं काय रे? अर्जुन म्हणला, देवा मला काही नको, बुद्धिवान होता, फक्त तू पाहिजे.
ऐका बरं का, आता देव अर्जुनाकडे पाहून हसले. अर्जुनाला राग आला. अर्जुन म्हणला, हे देवा का रे माझ्याकडे पाहून हसला? देव म्हणले, अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. बुद्धिवान होता अर्जुन म्हणला, ए भगवान जीत तो मेरी ही होगी, भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. जगाच्या पाठीवर बुद्धिवान माणसाला फार मोठी किंमत आहे. तुकोबाराय तुमच्याकडे बुद्धी आहे का हो? तुकोबाराय म्हणले, बुद्धी तर माझ्याकडे नाही हो, अल्प माझी मती म्हणून येतो का कुळती. म्हणून येतो का कुळती, म्हणून येतो का कुळती. अल्प तुझी मती म्हणून येतो कुळती, म्हणून येतो का कुळती, म्हणून येतो का कुळती. अल्प माझी मती म्हणून येतो का कुळती, येतो का कुळती, म्हणून येतो का कुळती. अल्प माझी मती म्हणून येतो का कुळती, येतो का कुळती, म्हणून येतो का कुळती. तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे बुद्धीही नाही, अल्प माझी मती. किंवा त्याला दुसरं जोडून प्रमाण आहे, मी तेव्हा अनाथ अपराधी आणि कर्महीन मतिमंद बुद्धी. माझी बुद्धी मतिमंद आहे, माझ्याकडे बुद्धीचं सुद्धा बळ नाही. बर, तुकोबाराय तुमच्याकडे शारीरिक बळ नाही, कौटुंबिक बळ नाही, बुद्धीचं बळ नाही. आता वेळ आपल्याकडे थोडा कमी असल्यामुळे सगळेच तुकोबाराय म्हणले, माझ्याकडे यातलं कोणतंच बळ नाही. मग तुकोबाराय तुमच्याकडे जर कोणतंच बळ नाही, तर मग तुम्ही कसं काय म्हणता आम्ही बळीवंत झालो? या अर्थी तुम्ही ज्ञानोबारायाचा हरिपाठ नाही वाचला. कारण ज्ञानोबाराय म्हणले, बळ असेल तरच माणसानं बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. बळविन शक्ती बोलू नये, बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये, बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये. आवे विना देव, आवे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळविन शक्ती बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये. आवे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळविन शक्ती बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये, बोलू नये, बोलू नये. तुकोबाराय म्हणले, अरे वेड्या हो, मला माहितीये बळ असल्याशिवाय माणसानं बोलायचं नाही, पण तुम्ही जे बळ म्हणता ना ते बळ माझ्याकडे नाही. पण माझ्याकडे जे बळ आहे ना ते तुमच्या कोणाकडेच नाही. तुकोबाराय तुमच्याकडे कोणतं बळ आहे हो? मग तुकोबारायानं सांगितलं, विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. त्या वैराग्याच्या बळानं आम्ही बळीवंत झालो. अभंगाचं पहिलं चरण. बळियाचे अंकित, 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 हो बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित. आम्ही झालो बळीवंते, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो
अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 20 मिनिटं शिल्लक आहेत. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन केल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित 20 मिनिटांमध्ये तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करायला मी इथं उभाच आहे. काळजी काही कोणी करू नका, परंतु भजन सुंदर करा. सुरुवातीला महिला मंडळ भजन करतील, नंतर पुरुष मंडळ भजन करेल. महिला मंडळ तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन टायमिंगला सुटल. हां, म्हणताना सगळ्याजणी माझ्या पाठीमागं घाबरायचं नाही. आणि काय घाबरायचं कारण आहे बरं? आता तुम्ही लाडक्या झालात. लाडक्या फक्त आता 4 महिन्यासाठीच आहेत, काळजी करू नका. 2 मिनिटं, वेळ आहे त्याला, वेळ आहे. तुम्ही अजून लाडक्या झालात पण ते 4 महिन्यासाठी. आणि महिला मंडळ अजिबात घाबरायचं नाही. घाबरायचं काय कारण आहे हो? घाबरायला आपण कुठं कमी आहेत का? अजिबात नाही. सगळ्यांना सुंदर भजन करायचं. जुन्या काळात जो त्रास होता ना तुम्हाला, तो आता राहिलेला नाही. जुन्या काळात भाकरी करायचं म्हणलं तरी चुलीवर करावी लागायची. त्या काटवटीत भाकरी करावं लागायचं महिला मंडळ. बरोबर आहे की नाही हो? किती त्रास होता. पण एक सांगू तुम्हाला सर, काटवटीतल्या भाकरीला जी चव होती ना, ती परातीतल्या भाकरीला राहिलेली नाही. तुम्ही अजूनही बघा, काटवटीतल्या भाकरीला चवच आहे महाराज. मी एक दिवशी निरीक्षण केलं, म्हणलं काटवटीतल्या भाकरीला का चव लागत असेल. मग माझ्या लक्षात आलं, भाकर करत असताना काटवटीला पाय ठेवण्यासाठी 2 कानं असतात. आणि महिला त्या 2 कानावर पाय ठेवून भाकर करतात म्हणून तिला चव लागते. परातीला कानं नसतात. कुठनही फिरून आलेल्या पायाचे 2 अंगठे त्या परातीमध्ये आधी गुंतवावे लागतात आणि नंतर भाकर थापावी लागते. कशी चव लागल त्या भाकरीला? तिच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटात घेतली, कशी चव लागल महाराज? जुन्या काळात त्रास होता महाराज. आता राहिला का हो? आता गॅस आला, बाई पटकन उठते, टुपकन गॅस पेटवते, 2 मिनिटात चपाती ताटात आहे. आमच्या मुंबईला तर एक मशीन आलंय, त्याच्यात पीठ टाकायचं, मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, बटन दाबलं की चपाती फुगून बाहेर येते. तुमच्याकडे आलंय का? नाही? गेल्यावर लावून देतो, काळजी करू नका, चांगलं आहे ते. त्या जपानला तर असं एक मशीन आलंय, माणूस उचलायचा, मशीनीत घालायचा, बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर निघतो. पुढच्या वर्षी टेन्शनच नाही, मशीन आणून इथं ठेवायचं. महाराजाला उशीर झाला तरी उचलायचा महाराज, मशीनीत घालायचा. अवघड आहे महाराज. म्हणताना सगळ्याजणी भजन, गोड भजन म्हणा माझ्यासोबत, म्हणा नामदेव जनाबाई. जसा जीव चाललाय नामदेव. जरा मोठ्याने म्हणा, मोठ्याने म्हणा, म्हणा, आवाज निघला पाहिजे तुमचा सगळ्यांचा. म्हणा नामदेव जनाबाई. वा, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. वा, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. वा, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. काय काय ते बी म्हणल्या, टाळी काही वाजत नाही. लक्ष नाही ना. महिला मंडळ तुम्ही भजन केलं गड्या, पण ते भजन काय मला एवढं पटलं नाही. तुम्हाला माहिती आहे भजन कसं करावं लागतं? भजन किती गोड करावं लागतं, भजन किती सुंदर करावं लागतं. ऐकायचं तुम्हाला भजन कसं असतं हे जर ऐकायचं असेल तुम्हाला, तर आता आमच्या पुरुष मंडळीचं ऐका. हे बघा, तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना. माझी सगळी इज्जत तुमच्या हातात आहे, सांभाळायची का नाही ते ठरवा तुम्ही. सगळ्या पुरुष मंडळीने हात वर करा. ज्यांना ज्यांना वाटतं मी पुरुष आहे, स्टेजवरचे सोडून. हा सगळ्यांनी, हा स्टेजवरचे ओरिजिनल आहे, तिकडे बघू नका, तिकडे पाठीमागचे. सगळ्यांनी म्हणताना सगळेजण माझ्या पाठीमाग हात वर, हात 2-2. ग्रामपंचायत नाही, हा म्हणता का सगळेजण? महिला मंडळीपेक्षा 1 नंबर आवाज येणार का? मोठ्याने बोला, येणार का? तुमच्याकडून निवडणूक लढवायला उभा राहणार आहे, बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. म्हणा ए महिला मंडळ, कसं असतं ते बघा. भजन किती सुंदर असतं, किती गोड असतं. हे भजन शिकान, घरी घेऊन जा आमचं. बघा किती गोड भजन करतात. म्हणा रे सगळेजण, म्हणताना मग म्हणा राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण राधे राधे.
तुमचा मुडदा बशिला तुमचा. माझं सगळं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही. सोप सोप बर बर सोप सोप म्हणू सोप सोप. सगळ्यांनी सगळ्यांनी महिला पुरुष लेडीज जेंट्स सगळे हात वर हात हात हा हा गोड. आणि माझ्यासोबत सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं ह्याला विको द्या थोडा. सगळ्यांनी भजन करायला. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा. जय हो. विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. आवाज आवाज. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ताडी ताडी. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी जगद्गुरु तुकोबारायाचा शक्तीपर हा अभंग बळ प्रतिपादन करणारा अभंग सेवेसाठी निवडला. सगळे बळ तुकोबारायानं सांगितले, त्यातलं महत्वाचं वैराग्याचं बळ तुकोबाराय म्हणले माझ्याकडे आहे.
पण आपल्याला वैराग्याचं बळ मिळवणं शक्य नाही, पण त्याच्यात एक नामाचं बळ आहे की ते आपल्याला मिळवता येऊ शकतं. नामाचं बळ अत्यंत महत्वाचं, सरळ सोपं, एकदम सुंदर. ते नामचिंतनाचं बळ आपल्याला घेता येईल. नामाची ताकद फार महत्वाची आहे. नाम किती महत्वाचं आहे, नामामध्ये काय ताकद असते हे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मी, ऐका. सगळ्यांना थोडं लक्ष द्या, एक 10 मिनिटं मला कोणी विक्षेप करू नका. नामाची ताकद काय असते तुम्हाला मला सांगायचं. सगळ्यांना भजन करा. विडाला विडाला बरीच लोक म्हणतात महाराज आम्ही नामचिंतन करायला तयार आहे, पण नामचिंतनाचे काही फायदे होतील का? मी नेहमी सांगत असतो, हे जग फायद्याशिवाय लढायला तयार नाही, फायद्याशिवाय काम करायला तयार नाही. पण आज नामचिंतनाचा फायदा तुम्हाला जाता जाता सांगूनच जातो, ऐका. काय नामचिंतनामध्ये ताकद आहे, ऐका. मुंबई सारख्या शहरामध्ये एक डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. त्या डॉक्टरांचं एकच काम होतं, हृदयरोग तज्ञ होते. ज्या ज्या माणसाला हृदयरोग होत होता ती माणसं नीतू मांडकेंकडे जात होते आणि बरे होऊन माघारी घरी येत होते. महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून लोक मुंबईला जायचे, हृदयरोगी मुंबईला जायचे, बरे होऊन माघारी यायचे. आता महाराष्ट्रातूनच नाही तर आता संपूर्ण देशातून लोक जायला लागले. आता देशातूनच नाही तर आता संपूर्ण जगभरातून लोक भारत देशाकडे येऊ लागले. भारत देशातल्या महाराष्ट्राकडे येऊ लागले, महाराष्ट्रातल्या मुंबईकडे जाऊ लागले आणि मुंबईमधील नीतू मांडकेंच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हृदयरोगी बरे होऊन आपल्या घरी माघारी जाऊ लागले. भारत सरकारला याची चाहूल लागली की नीतू मांडके सारखा एवढा सुंदर कार्य करणारा माणूस आपल्या देशामध्ये राहत असेल तर त्या माणसाचा सत्कार आपण केला पाहिजे. म्हणून दिल्ली सरकारने एक पत्र काढलं. त्या दिल्ली सरकारने पत्रामध्ये लिहिलं, साहेब आपलं कार्य फार महान आहे, म्हणून आपल्या देशाने तुम्हाला सत्कार द्यायचे आयोजले आहे. बरोबर उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्ली सरकारने आपला सत्कार दिल्लीला आयोजित केलेला आहे. बरोबर वेळेवर यावं, सत्काराचं मानकरी व्हावं. मांडके साहेबांना पत्र वाचलं. पत्र वाचल्याच्या नंतर डोळ्यातलं पाणी गालावर आलं. अरे एवढे दिवस झालं मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती माझ्या देशाने मला द्यावी, काय भाग्यवान आहे मी. म्हणून डोळ्यातलं पाणी गालावर आलं. परंतु आनंद फार सुंदर होता. उद्या मला सकाळी 10:30 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. माझं सरकार, माझा देश मला त्या ठिकाणी पुरस्कार देणार आहे, मला जावं लागेल. म्हणून मांडके साहेब आज रात्री 9 वाजता विमानामध्ये बसले. पण माझ्या दादानो, मांडके साहेबाच्या जीवनातला एक दुर्गुण होता. मांडके साहेबांचा कर्मावर विश्वास होता पण देवावर विश्वास नव्हता. मांडके साहेबांचा कर्मावर विश्वास होता पण देवावर विश्वास नव्हता. मांडके साहेबांना देव मान्य नव्हता, पण मांडके साहेबांचं कार्य फार महान होतं. दिल्लीला निघाले मांडके साहेब, रात्री विमानामध्ये बसले. विमान दिल्लीच्या दिशेने उडालं. आता त्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी दिल्लीचं सरकार दिसत होतं. आता त्यांना पुरस्कार मिळणार होता. हे सगळं चित्र त्यांच्या डोळ्याच्या समोर उभा राहिलं होतं. पण जसा मांडके साहेबाला देव मान्य नव्हता ना, तसा देवाला सुद्धा साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं. घड्याळीमध्ये पाहिलं रात्रीची वेळ. ज्या ठिकाणी विमान उतरवलं होतं तिथून चौकशी केंद्राकडे गेले साहेब. साहेबांनी विचारलं, इथून पुढे दिल्लीला किती वेळानं विमान आहे? तपासाअंती कळालं की इथून पुढे दिल्लीला 20 तासानं विमान आहे. अरे मला तर उद्या सकाळी 10:30 वाजेपर्यंत पोहोचायचंय दिल्लीला. अरे माझा फार मोठा सत्कार आहे, मला जावं लागेल. बुद्धिमान माणूस होता. एक भाड्याची गाडी बोलवली. भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले आणि त्या गाडीचा वेग, गाडीची दिशा दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेत होती. वाऱ्याच्या गतीनं त्या गाडीचा वेग होता, परंतु तो सत्कार नियतीला मान्य नव्हता, देवाला मान्य नव्हता. ढगांचा कडकडाट झाला, धोधो अशा पद्धतीचा पाऊस पडू लागला. त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीनं दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेत होती. परंतु पुढे एक अरुंद पूल आला. नेमकी त्या पुलावरून गफलत झाली. रस्ता डाव्या बाजूने गेला
5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 50-100 किलोमीटर चुकीच्या रस्त्यानं गाडीचा प्रवास झाला. लक्षामध्ये आलं की चुकीच्या रस्त्यानं गाडीचा प्रवास होतोय. ड्रायव्हरला सांगितलं, दादा गाडी थांबवा. पहाटेचे 4 वाजले. आता दिल्लीला पोहोचणं शक्य नाही, आपला रस्ता चुकलेला आहे. कुठंतरी 2 तासासाठी आपण एखाद्या घरामध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. ड्रायव्हरनं रस्त्याच्या बाजूला एक झोपडी पाहिली, त्या झोपडीच्या समोर गाडीला ब्रेक लावलं. मांडके साहेब 2 तास त्या झोपडीमध्ये आपला आराम होईल म्हणून गाडीतून खाली उतरले आणि झोपडीच्या जवळ गेले. अरे पहाटे पहाटे झोपडीच्या जवळ गेले, झोपडीचा दरवाजा वाजवणार, तेवढ्यात त्या दरवाजाच्या सांधीमधून आतमध्ये त्यांनी एक दृश्य पाहिलं. दृश्य असं होतं, एक विधवाबाई होती, एक पाळणा बांधलेला होता. त्या पाळण्याला त्या विधवाबाई झोका देत होती. त्याच्या आतमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवलेली होती आणि ती बाई झोका देत भजन करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, असं तिचं भजन चाललेलं होतं. नेमकं मांडके साहेबाला ते मान्य नव्हतं, पण नाविलाज झाला. झोपडीचा दरवाजा वाजवला. त्या बाईनं झोपडीचा दरवाजा उघडला. कोण आपण? मांडके साहेबांना स्वतःचा परिचय नाही सांगितला. मांडके साहेबांना स्वतःचं नाव नाही सांगितलं. फक्त हे सांगितलं की ताई, आम्ही रस्ता चुकलेलो आहोत. सूर्योदय व्हायला 2 तास वेळ आहे. आम्हाला 2 तास तुझ्या झोपडीमध्ये जागा मिळेल? त्या ताईनं सांगितलं, ओ साहेब, आमचा धर्मच या तिथी देव भव. या आतमध्ये बसायला गोंगडी टाकली. साहेब गोंगडीवर बसले. त्या ताईनं पाण्याचा तांब्या भरून दिला. साहेबांना पाणी ग्रहण केलं आणि ताईनं सांगितलं, साहेब 2 मिनिटं थांबा, तुम्हाला चहा टाकते. ताई चुलीवर गेली, चहा टाकला ताईनं. आणि तिला असं वाटलं, हा चहा उकळेपर्यंत पुन्हा आपण पाळण्याच्या जवळ जाऊ, पुन्हा देवाचं भजन करू. पुन्हा पाळण्याच्या जवळ गेली, दोरी उडायला लागली. पुन्हा भजन सुरू झालं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली. त्या भजनामध्ये ती ताई रममान होऊन गेली. अचानक लक्षामध्ये आलं, कोणीतरी पाहुणा आलाय, चहा चुलीवरती टाकलाय. धावत 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 चुलीकडे गेली. पाहिलं तोपर्यंत तो संपूर्ण चहा जळून गेलेला होता. पुन्हा साहेबांकडे गेली, साहेब 2 मिनिटं थांबा, तुम्हाला दुसरा चहा टाकते. आता मात्र नीतू मांडके साहेबाला राग आला आणि साहेब म्हणले, ए ताई, आता मी तुझ्या हातचा चहा त्याच वेळेस पिल ज्या वेळेस तू माझ्या 2 प्रश्नाची उत्तर देशील. ती ताई म्हणली, ओ साहेब, तुमचा आणि माझा परिचय नाही. तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं मला माहित नाही. तुमचं नाव काय मला माहित नाही. तुमचं गाव कोणतं मला माहित नाही. तुमचं कार्य काय मला माहित नाही. तुम्ही काम काय करता मला माहित नाही. का प्रश्न विचारता? न राहून मांडके साहेबांना पहिला प्रश्न विचारला, ए ताई, गेले अर्धा तास झाला मी पाहतोय त्या पाळण्याला तू झोका देतीये. त्या पाळण्यामध्ये नेमकं कोण आहे? त्या ताईच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि ताईनं सांगितलं, साहेब, त्या पाळण्यामध्ये माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. मांडके साहेबांना दुसरा प्रश्न विचारला, अगं ताई, या जगामध्ये देवच नाही, कशाला तू त्या देवाची भक्ती करते? आता मात्र ताई रडायला लागली. ताई म्हणली, साहेब, दुसरा प्रश्न तुम्ही फार सुंदर विचारला साहेब. अहो साहेब, तुमची आणि माझी ओळख नाही. तुमचं नाव काय मला माहित नाही. तुमचं गाव कोणतं मला माहित नाही. तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं, मला तुमच्या संदर्भामध्ये काही सुद्धा माहित नाही. तरी सुद्धा तुम्ही दुसरा प्रश्न फार सुंदर विचारला. तुम्ही म्हणलात, कशासाठी तू त्या देवाची भक्ती करते? तर ऐका ना साहेब, पुढे बघा ना, एक पलंग आहे, पलंग. त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचं लेकरू आहे ओ साहेब. आणि असं म्हणतात, त्या 5 वर्षाच्या लेकराला हृदयरोग झालाय. असं म्हणतात बुवा साहेब, मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे नीतू मांडके, त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात, पण ते पैसे माझ्याकडे नाहीत साहेब. मला माहिती आहे, माझ्या या देवाची भक्ती करत असताना हा देव असा एखादा माणूस माझ्याकडे पाठवल की तो माणूस मला घेऊन त्या नीतू मांडकेकडे जाईल. आता मात्र साहेबांच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि साहेब काय म्हणले माहितीये? ए ताई, ए ताई, अगं ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे माडी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ती माणसं नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात. पण ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाचं भजन आणि देवाचं नामचिंतन आहे, त्याला भेटण्यासाठी आज मुंबईवरून नीतू मांडके तुझ्या कुटियात हजर आहे. जगाच्या पाठीवर नामचिंतनाची ताकद आहे ना माझ्या दादानो, नामचिंतनाची ताकद नक्की तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. मग ते कोण्याही रूपामध्ये देव तुमच्या पाठीमागे उभा राहील, नक्कीच राहील. जीवन जगत असताना सुंदर जीवन जगा. माझ्याकडे 5 मिनिटं आलेत, पोलांनो ऐका, सुंदर जीवन जगा.
जगाच्या पाठीवर आपला जो वारकरी संप्रदाय आहे ना पोरांनो, या वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, आबा आपला हात दुखला तर आपल्याला हाताचा आराम करता येईल, आपलं डोकं दुखलं तर आपल्याला डोक्याचा आराम करता येईल, आपला पाय दुखला तर आपल्याला पायाचा आराम करता येईल, पण आपलं हृदय दुखलं तर आपल्याला हृदयाचा आराम नाही करता येणार. कारण हृदयानं आराम केला तर आपल्या शरीराची राख होईल. हात दुखला हाताचा आराम करता येईल, पाय दुखला पायाचा आराम करता येईल, डोकं दुखलं डोक्याचा आराम करता येईल, पण हृदय दुखलं तर हृदयाचा आराम आपल्याला करून चालणार नाही. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायानं कधीच आराम करता कामा नये. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल, आणि माझ्या संप्रदायानं आराम केला तर हिंदू संस्कृतीची राख व्हायला वेळ लागणार नाही. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. आनंद वाटला पोरांनो, सगळ्या गावातल्या तरुण पोरांनी मिळून म्हाताऱ्या माणसाची साथ सोबत घेऊन एवढा सुंदर भव्य दिव्य आपला कार्यक्रम आयोजित करता, फार स्वाभिमानाची गोष्ट आहे. धर्मासाठी लढत चला, धर्मासाठी जगत चला, जाती जातीमध्ये वाटल्या जाऊ नका, विनंती करतो तुम्हाला. जाती जातीमध्ये वाटल्या जाऊ नका. शांतिगिरी महाराज ज्यावेळेस विधान करतात त्यावेळेस संपूर्ण मुस्लिम समाज जिथं 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 तिथं मोर्चे काढू शकतो, पण शांतिगिरी महाराजांच्या पाठीमागं सपोर्ट म्हणून आपण एकाजुटीने उभा राहायला कमी पडलोत, ही फार मोठी शोकांतिका आहे. मी नेहमी सांगत असतो, आपल्या लेकरांना शिकवा. तुम्ही तुमच्या लेकराला अभ्यास करण्यासाठी 5 रुपये देता ना, तुम्ही म्हणता ना, ए पोरा अभ्यास कर, 1 तासभर तुला 2 रुपयाची चॉकलेट देतो म्हणता ना. तुम्ही म्हणता ना, ए पोरा 2 तास अभ्यास कर, तुला 10 रुपयाची चॉकलेट देतो. त्याच जागेवर पोरांना फक्त एक सांगा, ए पोरा सकाळी उठ, आंघोळ कर, आणि आंघोळ करून गावातल्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन ये, तुला 50 रुपये देतो. इथून खरा हिंदू धर्म सुरू होईल. आज आपल्या पोरांना आपण आपल्या धर्माची त्या ठिकाणी शिकवण द्यायला कुठंतरी कमी पडतोय. पोरांनो, माझी विनंती असेल, आपला धर्म काही साधा नाही. अरे ज्या दिवशी या पृथ्वी, ज्या दिवशी सृष्टी निर्माण झाली ना, त्या दिवशी आपला हिंदू धर्म निर्माण झालेला आहे. बरीच लोक म्हणतात, महाराज तुमचा हिंदू धर्म कधी स्थापन झाला आम्हाला माहित नाही. अरे हे बाकीचे सगळे धर्म आत्ता आलेले आहेत, सगळ्यात पहिला धर्म आपला हिंदू धर्म आहे. तुम्ही म्हणताल कसं सांगता महाराज? वारकरी संप्रदाय पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. पुरावे माऊली महाराजाकडे मी सांगतो तुम्हाला, ऐका हिंदू धर्माची. त्या ठिकाणं कधी हिंदू धर्म स्थापन झाला? आपल्या धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा देव मानला जातो. काय म्हणतात त्या देवाला? प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय हो? दशरथ. दशरथांचे वडील अजचे. आपल्याला इथपर्यंतच आपल्या धर्माची माहिती आहे. माहिती, धर्माची माहिती घ्या, धर्म मोठा करा. धर्माची माहिती किती महत्वाची माहिती आहे. कधी धर्म स्थापन झाला एवढं सांगतो, ऐका लक्ष देऊन. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रग, शिग्रगचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्साचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मन, अस्मनचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानधाता, मानधाताचे युनाश, युनाशचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथूचे आरानिया, आरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची, आणि मरीचीचे ब्रह्मा. ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत आपला हिंदू धर्म आहे. विनंती असेल सगळ्यांना, पोरांनो, 3च गोष्टी जीवनामध्ये लक्षात ठेवा. सत्ता, संपत्ती आणि तारुण्याचा कधीच गर्व करू नका. सत्ता, संपत्ती आणि तारुण्याचा कधीच गर्व करू नका. सत्ता, संपत्ती, तारुण्याचा ज्यानं गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य असून सुद्धा तुकोबारायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्यांचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाला. बरीच लोक म्हणतात, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही रोज कीर्तनामध्ये सांगता, कोण होते तुमचे राजे? सांगतो, 2 मिनिटं ऐका पोरांनो. मी त्याला 2च ओळीमध्ये सांगितलं. मी त्याला सांगितलं, अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा.
एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती युद्धनीती गनिमे कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता आर्थिकता नैतिकता धार्मिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा, सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा, रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा, कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रामध्ये अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, या देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तुमचा माझा या संपूर्ण महाराष्ट्राचा एकच बाप आहे, त्याचं नाव शिवबा. बस जीवन जगत असताना सुंदर जीवन जगा, इथून पुढचं तुमचं सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जाऊ अशी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम. पुनश्च एकदा सगळे इथं उपस्थित राहिले, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एक सांगू तुम्हाला, ही सगळी माझ्या अत्यंत प्रेमाची मंडळी आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या आवडीची मंडळी आहे. मला अत्यंत, मी आज लाईव्ह बोलतोय, आबाचा आणि आमचा संपर्क, आमच्या वाघ महाराजाचा आणि आमचा संपर्क, महाराज ही आम्ही सगळे एका आईचे लेकरं असल्यासारखं राहतो. अत्यंत सुंदर स्वभाव आहे. आणि नानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नानाचा पखवाज, आज माझ्या गाडीमध्ये जर मला पखवाज ऐकायची इच्छा झाली ना महाराज, मी नानाचा पखवाज सोडून दुसरा पखवाज कधीच ऐकत नाही. त्याचं कारण आहे, तुम्ही म्हणाल महाराज भरत महाराजाकडे गेले की भरत महाराजाचं नाव घेता, अजिबात नाही. लाईव्ह बोलतोय, नाना अत्यंत गोड आहे, अत्यंत सुंदर आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. इथून पुढचं तुमचं सगळ्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं आनंदाचं जावं अशी माझ्या माऊली ज्ञानोबा याच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला विराम. सूचना देईपर्यंत कोणीही उठू नका. माझ्या कीर्तनाचा एक नियम आहे, सूचना द्यायच्या अगोदर जर कोणी उठलं आणि मंडपच्या बाहेर गेल्यावर जर त्याला काही झालं तर त्याला जिम्मेदारी आपली, त्याच्यामुळे अजिबात उठू. ज्ञानेश्वर काय झालं? विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, हरी जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली. काय बघा, या कीर्तनामध्ये आज खरंच एवढा रंगून गेलो ना, माहीतच नाही महाराज विठोबा रखुमाई कधी घ्यायचे बाई. तर फार सुंदर आनंद वाटला. चला, पुनश्च एकदा काही चुकलं असेल तर माझं मला माफ करा. जे असेल चांगलं ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. फक्त चप्पल ज्याच्या त्यानेच घेऊन जा एवढी विनंती आहे.